डॉक्टर साहेब, गर्भधारणेमध्ये बऱ्याच अशा स्त्रियांमध्ये रक्ताची कमी दिसून येते, तेव्हा ती दूर करण्यासाठी काय करता येईल? गर्भधारणेदरम्यान महिलांना पौष्टिक आहाराची खूप गरज असते. तर त्याच्यासाठी ते रोज रात्री ॲटलिस्ट 5 ते 10 काळे मनुका तरी ॲटलिस्ट ते खाऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांची जी पोषणाची जी गरज आहे ती पण ती भरून निघते. त्यानंतर सकाळी केळी आपल्याला ग्रामीण भागामध्ये सर्वाकडे आपल्याला अवेलेबल आहेत. तर रोज जेवणामध्ये एक वेळेला एक केळी जरी तुम्ही खाल्ली तरी त्यातून आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम, विटामिन्स, पोटॅशियम वगैरे भरपूर मात्रेमध्ये आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर बऱ्याचशा प्रेग्नन्सीमध्ये प्रोटीन्सयुक्त डाएट जो असतो तो पण महत्त्वाचा आहे. आता प्रोटीन्स आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीतून आपल्याला मिळू शकेल. जनरली प्रोटीनची जी मात्रा असते प्रेग्नन्सीमध्ये 60 ते 70 ग्रॅम्सपर्यंत डेली त्यांना आवश्यक असतं गर्भधारणेमध्ये. तर त्यासाठी जनरली त्याची जी कमतरता आहे ती आपण दूध आहे, त्यानंतर शेंगदाणे आहे, शेंगदाणे तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकतात, चीज आहे किंवा मासे, अंडी तुम्ही खाऊ शकतात. तर यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स तुम्हाला मिळू शकेल. आणि जनरली गर्भारपणामध्ये जे काय आजार होतात गर्भामध्ये किंवा बाळामध्ये जे जेनेटिकली जे डिसऑर्डर वगैरे होतात ते सुद्धा आपण याच्यामुळे आपण टाळू शकतो. त्यानंतर गर्भधारणेमध्ये जनरली कॅल्शियम जे आहे ते 1500 ते 1600 ग्रॅम्सपर्यंत त्यांना असते कॅल्शियमची मात्रा. तर ती कॅल्शियमची मात्रा सुद्धा दूध, लोणी, त्यानंतर पत्ताकोबी, फुलकोबी यातून आपण ते भरून काढू शकतो. त्यानंतर उडीद धान्य आहे, उडीद आहे, मूग आहे, बाजरी आहे, हे सुद्धा आपण रोजच्या जेवणामध्ये जर त्याचा वापर जर आपण वाढवला तर नक्कीच आपण कॅल्शियमची सुद्धा कमी आपण भरून काढू शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांना रक्त कमी असणं वगैरे हा सर्वात महत्त्वाची एक समस्या एक जनरली आपल्याला सगळीकडे दिसायला मिळते. तर फॉलिक ॲसिड जे आहे ते 4 mg म्हणजे 4 मिलीग्रॅम डेली त्यांना ही मात्रा त्यांना आवश्यक असते स्त्रियांना. तर त्यासाठी जनरली त्यांना मका, राजमा ते खाऊ शकतात, भेंडी आहे, सोयाबीन आहे. त्यानंतर गव्हापासून बनवलेले ब्रेड सुद्धा तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकतात. त्यातूनही तुम्हाला मुबलक प्रमाणात फॉलिक ॲसिड तुम्हाला मिळू शकेल. त्यानंतर रोजच्या जेवणामध्ये आपण टोमॅटो असतं, बीट आहे, बीटपासून बनवलेले जे रस आहेत ते सुद्धा सकाळच्या वेळेला तुम्ही घेऊ शकतात. तर अशा प्रकारचा संतुलित आहार जर आपण ठेवला तर नक्कीच आपण गर्भधारणा ही व्यवस्थित प्रकारे होऊन बाळाचा जन्म हा व्यवस्थित आपल्याला सुरळीत करता येऊ शकतो.